श्री हनुमान तरुण लेझिम मंडळ आरोटेमाळा बेल्ले अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला। श्री हनुमान मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आज पहिल्या दिवशी हरिभक्त परायण माऊली महाराज कदम मोठे माऊली यांची कीर्तन सेवा सुरू होती। गेली 20 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह आरोटेमाळा ग्रामस्थांकडून संपन्न होत असतो। दररोजचे अन्नदान, महाप्रसाद, पहाटेचा काकडा, त्यानंतरचं गाथा भजन, हरिपाठ, जागर असा दैनिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। पुढील काळामध्ये हरिभक्त परायण विष्णू महाराज जगताप, हरिभक्त परायण केशव महाराज हगवणे, हरिभक्त परायण गणेश महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा होणार असून हरिभक्त परायण गर्जे महाराज यांचे काल्याचे कीर्तनही संपन्न होणार आहे। बेल्ले गावातून दिंडी सोहळा निघतो। यावेळी आरोटेमाळा येथील मुंबईकर मंडळी आवर्जून या सप्ताह काळामध्ये या दिंडी सोहळ्याला व अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहत असतात। या 5 दिवसामध्ये आरोटेमाळा परिसर हा पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघलेला आपल्याला पाहायला मिळतो। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, आरोटेमाळा, बेल्ला। बायको सांगते मला सत्यनारायण घालतो, असं चालतं का? असं चालत नाही। स्वतः प्रत्यक्ष त्या साधनेची इच्छा असली पाहिजे। पूज्य श्री शंकर महाराज कंधारकर एक उदाहरण सांगायचे। काय झालं, एक मनुष्य, म्हातारा मनुष्य, वडील होते, पलंगावर पडले, शेवटच्या अवस्थेमध्ये होते। मग ते मुलाने कागदपत्र घेऊन आला, बापाला म्हटलं बाबा सही करा। बाबा काही सही करत नव्हते, कारण बाबांचं संकष्टी चतुर्थीचं व्रत होतं। मुलाला माहित होतं जोपर्यंत मी बाबाला म्हणत नाही तुमचं चतुर्थीचं व्रत मी करतो तोपर्यंत बाबा काही सही करणार नाहीत। मुलाला माहित होतं। बाबाकडे गेला, बाबाला नमस्कार केला, बाबा तुमचं चतुर्थीचं व्रत मी आजपासून करतो, करा सही। बाबाने सही केली, सुखानं ध्येय ठेवला। आता मला सांगा, हा चतुर्थीचं व्रत करतोय आवडीनं करतोय का बाबा करत होते म्हणून करतोय? आवडीनं करत नाही, बाबा करत होते म्हणून करतोय। एकदा काय झालं, मित्राचा वाढदिवस नेमका चतुर्थीला झाला। चतुर्थीला आला, त्याला वाढदिवसाचं आमंत्रण होतं, पण आता काय 8 वाजता काय होता, वाढदिवसाची मोठी काय उत्सव होता, वाढदिवसाचा 8 वाजता उत्सव होता। पण चंद्राची पूजा केव्हा होते आपल्याला माहिती आहे, चतुर्थीला 9:30 पावणे 10 भगवान चंद्र उदयाला येतात, मग गणेशाची पूजा केली जाते। मग तो काय करतो, 8 वाजता स्नान करतो, सोळं घालतो आणि पाटावर बसतो। येता जाता मित्रमंडळी म्हणतात, अहो शामराव मित्राच्या वाढदिवसाला यायचं नाही का? तो म्हणतो यायचे हो, पण काय सांगावं, ते चंद्राचं थोबाड पाहिल्याशिवाय पूजाच होत नाही ना। विठ्ठला व्रत करतोय, आवडीनं करतो का? आवडीनं करत नाही। महाराज यज्ञ करण्याची इच्छा पाहिजे। दुसरी गोष्ट शास्त्र सांगतं यज्ञ करण्याचं सांगोपांग ज्ञान पाहिजे। आता यज्ञ करण्याचं सांगोपांग ज्ञान कुणाला आहे? साधा सत्यनारायण करायचं म्हणलं तर आपल्याला ब्राह्मण देवाला बोलावं लागतं। मग ब्राह्मणदेव घरी येतात, ब्राह्मणदेव घरी आल्यानंतर ब्राह्मणदेव पहिल्यांदा सांगतात आचमन करा। आता आचमन करा कुणाला समजतं? मग ब्राह्मणदेव सांगतात 3 पळी पाणी प्या, मग 3 पळी पाणी पितो। ब्राह्मणदेव म्हणतात काय प्राणायाम करा। आता प्राणायाम करा कुणाला समजतं? ब्राह्मणदेव सांगतात नाक दाबा, बामणातच नाक दाबतो। आता असं चालतं, असं चालत नाही। म्हणजे साधा सत्यनारायण करायचं म्हटलं तर आपल्याला विधी कळत नाही, यज्ञाचा विधी केव्हा करणार आहे। दुसरी गोष्ट झाली। तिसरी गोष्ट आहे का, यज्ञ करण्यासाठी घरामध्ये संपत्ती पाहिजे। किती संपत्ती पाहिजे? आपल्या घरातले माणसं मोजा, घरातल्या माणसांना 10 वर्ष पुरेल एवढा जर शिला सामग्री आपल्या घरी असेल तरी यज्ञ केला पाहिजे। आपल्या घरची परिस्थिती अशी आहे, दुपारी जरा जेवण झालं तर घरातले लक्ष्मी म्हणतात महाराज संध्याकाळी काय करायचं? मग शेंगदाण्याची आमटी करायची असं म्हटलं, तो दुकानात जातो, छटाकभर शेंगदाणे आणतो, मग आमटी केली जाते। अशी घरची परिस्थिती असेल तर तो यज्ञ करू शकेल का? हो, तो यज्ञ करू शकणार नाही। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शास्त्राने अधिकार दिला पाहिजे। एखादा ब्राह्मण आहे, एखाद्या ब्राह्मणाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा आहे, तर अश्वमेध यज्ञ करायचं सांगोपांग ज्ञान आहे, अश्वमेध यज्ञ करण्यासाठी लागणारी सर्व संपत्ती आहे, पण शास्त्र सांगतं अश्वमेध यज्ञ ब्राह्मणाने करायचं नाही, क्षत्रियाने करायचा। विठ्ठल कलियुगामध्ये यज्ञाचं साधन शक्य नाही, कलियुगामध्ये यज्ञाचं साधन होऊ शकत नाही। यज्ञामध्ये गावरान गाईच्या दुधात तुपाची धाट लागते। आता गावरान गाईचं तूपच मिळत नाही, जिकडं तिकडं जर्सी गाई झाल्या, मग गावरान गाईचं तूप मिळेल का? हो, मिळणार नाही। यज्ञाचं साधन कलियुगामध्ये शक्य नाही। पुढे चला, द्वापर युगामध्ये पूजा सांगितली, तंत्र विधान युक्त आगमोक्त पूजन सांगितलं। आता आगमोक्त पूजन तरी कलियुगातल्या जीवाला शक्य आहे का? हो, शास्त्र सांगतं यथा देहे तथा देवे। जसं हिवाळ्यामध्ये आपल्याला गरम पाणी लागतं, शाल लागते, उन्हाळ्यामध्ये एसी लागतो, थंड पाणी लागतं, तसं उन्हाळ्यामध्ये
उन्हाळ्यामध्ये आपल्या पांडुरंगाला गरम पाणी नको का? उन्हाळ्यात आपल्या हिवाळ्यामध्ये पांडुरंगाला शाल नको का? उन्हाळ्यामध्ये पांडुरंगाला थंड पाणी एसी नको का? पण आपल्या पांडुरंगाला 12 महिने गार पाणीच असतं. विठ्ठला एकदा देवाला आंघोळ घातली, देवाऱ्यामध्ये मांडलं की दुसऱ्या दिवशीच तो मंदिरामध्ये देवाऱ्यामध्ये जातो. त्या देवाला सगळे जे काही मुंगळे नैवेद्य ठेवलेला असतो ते सगळे मुंगळे देवाच्या अंगावर प्रदक्षिणा करत असतात. अशी आपली देवाची पूजा असते. अशी देवाची पूजा चालत नाही. पूजा करताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जशी देवाची पूजा केली तशी केली पाहिजे. नाथ महाराजांची पूजा कशी होती माहिती आपल्याला? नाथ महाराज पूजा करायचे. पूजा करत असताना पहा, सो करे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. भगवान पांडुरंग परमात्मा चंदन घासायचे. चंदन घासणं सोपं नाही, गंधगोळी उगाळणं सोपं आहे, पण चंदनाचं लाकूड उगाळणं सोपं नाही. मग ते भगवान परमात्मा लाकूड उगाळताना अंगाला घाम यायचा, देवाच्या अंगाला घाम यायचा. मग नाथमाने काय करावं? अंगावरचं उपकरण काढावं आणि पांडुरंगाच्या गालावरचा सगळा घाम पुसावा. हा असं घाम पुसल्यानंतर पांडुरंगाने म्हणावं, अहो नाथ महाराज, तुमचा हात लागाव म्हणूनच वैकुंठ सोडून पैठणला आलो. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून भगवान परमात्मा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरामध्ये राहतो. मग पांडुरंगाने काय करावं? श्रीखंडाने काय करावं? ते गंध उगाळावा, त्याची गोळी करावी, दूध पसरावून पाणी पिळावं आणि गोळी करून नाथ महाराजांच्या हातामध्ये द्यावी. नाथ महाराजांचं काय भाग्य आहे? देवाने उगाळला चंदन नाथ महाराजांनी देवाला लावावा. जशी पूजा केली तशी पूजा असेल तर ठीक आहे. आपली पूजा अशी असते का? शांतीब्रह्म गुरुवारा बाबा एक उदाहरण सांगतात. काय झालं? आईने बाळूला सांगितलं, बाळू बाबा तुझे बाहेर गेले, देवाची पूजा कर. देवाची पूजा करून नैवेद्य दाखवाने जेवायला बस. आता बाळूला माहिती आहे आईचा नियम खूप कडक आहे. आई पूजा केल्याशिवाय नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायला देणार नाही. बाळू काय करतो? देव घरामध्ये जातो. घरामध्ये गेल्यानंतर देव मोजतो. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव, 1 2 3 4 असे 100 देव भरतात. बाळू म्हणतो 100 देवाची पूजा करायची म्हणजे नक्कीच 9 वाजणार म्हटले. मग पूजा काय करायची? मग ते सगळे देव खोऱ्याने माती ओढावी. सगळे तशी माती ओढावी, तसं देव ओढतो, बादलीमध्ये टाकतो, त्या बादलीला पोहरी बांधतो आणि आडामध्ये सोडतो. आता बादली आडामध्ये सोडल्यानंतर ती बादली भरते का हो? त्याला हिसका द्यावा लागतो. ती बादली अशी होते. बादली अशी झाल्यानंतर कशी तरी अर्धी निम्मी बादली भरते. पण त्या बादलीच्या हलण्यामध्ये त्यातला एक देव पाण्यामध्ये पडतो. एक देव पाण्यामध्ये पडल्यानंतर बाळू म्हणतो, आंघोळ करताना देव 100 होते. आंघोळ झाल्यानंतर किती मोजले पाहिजे? 1 2 3 4 99 देव भरतात. बाळू म्हणतो, ज्या ते 99 देव भरले त्यावरती नक्कीच एक देव पाण्यात बुडून मेला. एक देव पाण्यात बुडून मेला म्हणजे बाकीच्या 99 देवाला सतत पडलंय. आहे गंध लावायचं काम नाही, नैवेद्य द्यावायचं काम नाही, वाढ जेवायला. विठ्ठला अशी पूजा केली तर देवाला आवडेल का हो? अशी पूजा देवाला आवडणार नाही. म्हणून द्वापर युगातली पूजेचं साधन कलियुगातल्या जीवाला कधीही शक्य नाही. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, कृतयुगी शम दमादी साधन, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापरे अगमुक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त, या परे त्रियुगी जाना परम संकट साधना. 3 युगामध्ये साधन भिन्न सांगितलं, पण ती अवघीच साधने कलिनी लाजविले कीर्तने, जेत गाता नाचता आपले वश करणे परमात्मा. कलियुगी हेची थोरी नाम संकीर्तनावरी, सहोवर्णा मुक्त करी तेथन विचारे स्त्री शूद्र. कलियुगाचा महिमा हाच आहे. सगळ्या वाटा अवघ्या वाटा झाल्या शीन, कलिन घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता. कलियुगामध्ये सगळ्या साधना टीबी झाला, क्षयरोग झाला. उचित विधी विधान सर्वथा न कळे, सर्वथा कळलं तर सर्वथा न घडे. म्हणून काय करा? भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागव्या पापा, येणे जाणे खेपा येण्याची एके खंडते. म्हणून संत महात्मे छातीवर हात ठेवून सांगतात, कलियुगामध्ये काय करा? फक्त परमात्म्याचं नामचिंतन करा.